यशस्वी बँकिंग व्यवसाय पार पाडताना श्रीकांत मोरे यांनी मनोरमा परिवाराच्या माध्यमातून केलेल्या सामाजिक कार्यातून प्रत्येक समाज घटकाला न्याय देण्याचा केलेला प्रयत्न हा विशेष कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी काढलेत। मनोरमा परिवाराचे मार्गदर्शक तथा मनोरमा बँकेचे चेअरमन श्रीकांत मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। शुभेच्छा देण्यासाठी दिवसभर मान्यवरांची गर्दी होती। दरम्यान सायंकाळी इंदिरानगर इथं मनोरमा पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं। तसंच मान्यवरांच्या हस्ते श्रीकांत मोरे यांचा त्यांच्या वाढदिवसानिमित्त सपत्नीक सत्कार करण्यात आला। या प्रसंगी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे बोलत होते। पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सहकार मंत्री सुभाष देशमुख, शिवव्याख्याते तथा कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील, बाजार समिती सभापती तथा माजी आमदार दिलीप माने, आमदार प्रणिती शिंदे, जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते बळीराम साठे, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, शिवसेना जिल्हा समन्वयक प्राध्यापक शिवाजी सावंत, सहसंपर्क प्रमुख लक्ष्मीकांत ढोंगे पाटील, पालिका सभागृह नेते संजय कोळी, भाजपाचे शहर अध्यक्ष प्राध्यापक अशोक निंबर्गी, जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, पालिकेतील बसपा माकपाचे गटनेते आनंद चंदनशिवे, माजी महापौर मनोहर सपाटे, अलका राठोड, सुशीला आबोटे, आरिफ शेख, नलिनी चंदेले, नगरसेवक शिवा बाटलीवाला, चेतन नरोटे, माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, MIMचे शहर अध्यक्ष तथा नगरसेवक तौफिक शेख, मनोरमा सखी मंचच्या अध्यक्षा शोभा मोरे, डॉक्टर सुमित मोरे, डॉक्टर मिताली मोरे, माजी शिक्षणाधिकारी प्रदीप मोरे, अरविंद मोरे, मनोरमा बँकेच्या उपाध्यक्षा अस्मिता गायकवाड, संचालक संतोष सुरवसे, कविता बँकेचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश गायकवाड आदींची या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थिती होती। मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनानं तसंच सरस्वती पूजनानं कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला। संयोजन समितीच्या वतीनं उपस्थित मान्यवरांचा यावेळी यथोचित सत्कार करण्यात आला। डॉक्टर सुमित मोरे, प्रदीप मोरे यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। प्रास्ताविकात मनोरमा बँकेच्या उपाध्यक्ष तथा संयोजन समितीच्या अस्मिता गायकवाड यांनी श्रीकांत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मनोरमा परिवारातील वित्तीय संस्थांनी 750 कोटी रुपयांचा व्यवसाय पूर्ण केला असून मनोरमाचे पाऊल पुढेच पडते आहे। बँकिंग व्यवसाय करताना हा परिवार सामाजिक कार्यात देखील अग्रेसर असल्याचं त्यांनी म्हटलं। स्वागतम सुस्वागतम। मनोरमा परिवाराचे मार्गदर्शक आणि सर्व आदरणीय श्रीकांतजी मोरे साहेब यांच्या 61च्या कार्यक्रमासाठी या व्यासपीठावर अनेक मान्यवर मंडळी उपस्थित आहेत। आपल्या सगळ्यांना मी पहिल्यांदा खूप खूप धन्यवाद देते की आपण आदरणीय श्रीकांतजी मोरे साहेबांना आशीर्वाद देण्यासाठी अतिशय मोठ्या संख्येने इथे उपस्थित झाला आहात। मनोरमा परिवार हा आईच्या मायेने भारलेला असा परिवार आहे आणि आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे की सामाजिक, सांस्कृतिक की असं सगळेच क्षेत्र पादाक्रांत आम्ही सगळ्यांनी केलेले आहेत। आदरणीय श्रीकांतजी मोरे साहेबांनी अनेक माणसं जोडली। आपण असं बघतो की एखाद्या व्यक्तीसाठी आज सकाळपासून म्हणजे सकाळी 6 पासून माणसांची रीक सुरू आहे आणि ती रीक संपत नाहीये, वाढतच आहे। त्याचं कारण आदरणीय श्रीकांतजी मोरे साहेब आणि आमच्या वहिनी आदरणीय शोभाताई मोरे यांनी अत्यंत कुशलतेने आणि अत्यंत आईच्या प्रेमाने माणसांची जोडणी केलेली आहे आणि त्यासाठी म्हणून हा सगळा एवढा मोठा परिवार आज वर्षानुवर्ष रुंदावत आहे। या परिवाराची व्याप्ती रुंदावत आहे आणि आपण सगळेजण मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहात। या परिवाराचं वैशिष्ट्य अजून एक तर 6 साहित्य संमेलन आम्ही आमच्या परिवाराच्या वतीने इथे घेतलेली आहेत। आजपर्यंत साहित्यिक क्षेत्रातली भरीव अशी कामगिरी अनेक साहित्यिकांना आम्ही दर 25 डिसेंबरला आमच्याकडे पुरस्कार दिले जातात। महाराष्ट्रामध्ये आज दमानी पुरस्काराच्या बरोबरच आज मनोरमा पुरस्काराचं पण नाव आज संपूर्ण महाराष्ट्रभर घेतलं जातं। एका आदराणी आणि एवढ्या चांगल्या ताकदीचे पुरस्कार, जे ताकदीचे साहित्यिक आहेत, जे गुणी आहेत, त्यांना आपण देत आहोत। या ठिकाणी सुद्धा अनेक गुणवंतांना आपण पुरस्कार देणार आहोत आणि त्यामध्ये म्हणजे विविध त्यांच्या क्षेत्रातले जे कामगिरी आहे त्यांची आज आम्ही आदर्श उद्योजक पुरस्कार देतोय, आदर्श शेतकरी पुरस्कार देतोय, आदर्श पत्रकार पुरस्कार देतोय, आदर्श साहित्य सेवक पुरस्कार देतोय, आदर्श खेळाडू पुरस्कार देतोय आणि मनोरमा आदर्श ज्येष्ठ नागरिक पुरस्कार सुद्धा देतोय। म्हणजे समाजातल्या प्रत्येक घटकाचं कौतुक करणं हे आज मनोरमा परिवार आपली बांधिलकी समजतं आणि हा संस्कार गेली वर्षानुवर्ष आम्ही सांभाळतोय। आज आपण बघतोय की इथे अनेक लोक उपस्थित आहेत आणि त्यातले अनेक गुणीजन या मनोरमा पुरस्काराने सन्मानित झालेले आहेत। एक ना एक वर्षी आपण प्रत्येक वर्षी दरवर्षी विविध पुरस्कारांनी आज विविध मान्यवरांना सन्मानित करतो
आणि त्यांच्या आपण बघतो की सत्कार्य करणाऱ्यांचा आपण सत्कार करतो आणि मनोरमा परिवार त्यामध्ये अग्रेसर आहे. त्यामुळे हाही कार्यक्रम आज इथे होणार आहे. शिवसेना सहसंपर्क प्रमुख ॲडव्होकेट लक्ष्मीकांत ठोंगे पाटील यांनी श्रीकांत मोरे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत त्यांच्या नेतृत्वाखाली मनोरमाची यशस्वी वाटचाल प्रेरणादायी असल्याचं मनोगत व्यक्त केलं. प्रथमतः सोलापूर जिल्हा शिवसेनेच्या वतीनं, त्याचबरोबर आमचे सोलापूर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख, शिवसेना उपनेते, शिवजल क्रांतीचे प्रणेते डॉक्टर तानाजीराव सावंत साहेब व सर्व शिवसेनेच्या वतीनं मी माननीय मोरे साहेबांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतोय. निश्चितपणे आम्ही दरवर्षी मोरे साहेबांच्या वाढदिवसाला उपस्थित असतो. उपस्थित नसलो तरी मोबाईल असतो ते अगर फोनच्या द्वारे आम्ही मनापासून शुभेच्छा देतो. ह्या शुभेच्छा आज मी शिवसेनेचा शिवसैनिक या नात्यानं नाही तर सातत्यानं गेले 10 ते 15 वर्ष मी मोरे साहेबांना या शुभेच्छा देतोय. ह्या शुभेच्छा देण्यापाठीमागचं कारण एकच की या मोरे घराण्यानं सोलापूरला एक संस्कार देण्याचं काम केलं. मोरे साहेबांचे पिताश्री यांनी सोलापूरमध्ये वृक्षारोपणाची एक चांगली चळवळ सोलापुरातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांच्या शिक्षण क्षेत्राच्या माध्यमातून कार्य करण्याचं खूप मोठा एक संदेश देण्याचं काम मोरे साहेबांच्या वडिलांनी केलं. आणि तशाच प्रकारचा आदेश घेऊन माननीय श्रीकांतजी मोरे साहेब आज समाजामध्ये काम करतायत. आमच्यासारख्यांच्या जेव्हा तरुणपणाच्या काळामध्ये आर्थिक आम्हाला जेव्हा सहाय्य पाहिलं होतं अशा वेळेला सुद्धा मोरे साहेबांनी माझ्यासारख्या असंख्य बेरोजगारांना सहाय्य करायचं, मदत करण्याचं आर्थिकदृष्ट्या काम केलं. आणि हेच आज मोरे साहेबांच्या समोर उपस्थित असलेल्या गर्दीच्या रूपाने आपल्याला दिसून येतं. शिवसेनेचे सोलापूर जिल्हा समन्वयक प्राध्यापक शिवाजी सावंत यांनी श्रीकांत मोरे यांचं कार्य हे सर्वव्यापक सर्वसमावेशक अशा पद्धतीचं असून ग्रामीण अर्थकारणाकडे त्यांनी दिलेला भर महत्त्वाचा असल्याचा उल्लेख प्राध्यापक शिवाजी सावंत यांनी केला. श्रीकांत मोरे साहेब यांच्या 61व्या वाढदिवसाच्या निमित्तानं जमलेले सर्व त्यांचे हितचिंतक, मित्र, त्यांच्या परिवारावरती, त्यांच्यावरती, त्यांच्या कार्यावरती प्रेम करणारे सर्व बंधू आणि भगिनींनो, मी आपल्या सर्वांना मानाचा जय महाराष्ट्र करतो. मनोरमा परिवार हा सोलापूर जिल्ह्यापुरताच नाही तर सोलापूर जिल्ह्याच्या बाहेर महाराष्ट्रामध्ये सुद्धा आहे. आणि तो सांभाळण्याचं काम मोरे सर करतायत. आणि त्यांच्याशी परवा माझी चर्चा झाली. मनोरमा बँकेच्या व्हाईस चेअरमन, आमच्या शिवसेनेच्या जिल्हा प्रमुख महिला आघाडीच्या अस्मिता गायकवाड यांच्या ऑफिसमध्ये. आणि चालू परिस्थिती, बँकेची परिस्थिती आणि यातून होणारे सर्व व्यवहार, छोटे मोठे उद्योगधंदे, त्या सगळ्यांच्या वरती जी चर्चा झाली त्या चर्चेतून एक मला समजलं की किती बारीक सारीक गोष्टीचा विचार करून मनोरमा परिवार वाढवणं, बँकेच्या ठेवी गोळा करणं, कुणाला कर्ज द्यायचं, कुणाला नाही द्यायचं, कुणाची वसुली होईल, कुणाकडनं वसुली होणार नाही, त्या सगळ्या बारीक सारीक गोष्टींचा अभ्यास त्यांच्याकडे आहे. आणि या परिवारामध्ये काम करत असताना सामाजिक दृष्टिकोन समोर ठेवून समाजामध्ये सर्वांचं काम तर झालंच पाहिजे, त्याबरोबर समाजसेवाही झाली पाहिजे, त्याबरोबर माणसं जोडली गेली पाहिजेत, परिवार मोठा झाला पाहिजे. आपण या समाजाचं काहीतरी देणं लागतो, त्याच्यातून आपल्याकडनं त्या समाजाची काहीतरी सेवा व्हावी, या सेवाभावी वृत्तीतून त्यांचं आतापर्यंत चालत आलेलं कार्य, त्याचबरोबर त्यांचं शैक्षणिक कार्य जर बघितलं तर सगळेच डॉक्टर आहेत. त्यामुळे समाजामध्ये असणारा जो काही असहकार्यतेचा रोग आहे त्याच्यावरती उपचार करणं त्यांना सहजासहजी सोपं आहे. त्यामुळे सगळ्यांना बरोबर घेऊन जाणं, सगळ्यांच्या उपयोगी पडणं हा त्यांचा एक चांगला गुण. आणि त्यामुळे त्यांनी जमवलेला हा सर्व मित्र परिवार, मला खूप त्यांचा अभिमान वाटतो. मी त्यांच्या या 61व्या वाढदिवसाच्या निमित्तानं आणि आमच्या सावंत परिवार
या सगळ्यांच्या वतीनं मी त्यांना त्यांचं पुढील भविष्य आयुष्य हे अतिशय सफलतेचं जावो, आरोग्यदायी जावो. आरोग्याचा काही विषयच नाही, ते डॉक्टरच असल्यामुळं आणि त्यांचा संबंध परिवार हा डॉक्टर असल्यामुळं आरोग्याच्या दृष्टीने ते फार फिटनेसमध्ये त्यांचं वाटत नाही 61 वर्ष वय असेल असं. कारण त्यांची काम करण्याची हातोटी आणि बोलण्याची हातोटी त्यांच्यामध्ये असणारा जो माणुसकीचा झरा आहे तो अखंड वाहताना दिसतो. त्यामुळं त्यांचं आरोग्य अतिशय चांगलंच राहील आणि ते 100% नॉट आउट शतक तर ठोकतीलच, परंतु 100च्या पुढं सुद्धा आपल्याला त्यांच्याकडनं सेवा करून मिळेल, त्यांचं सहकार्य मिळेल असे मी परमेश्वराच्या चरणी इच्छा व्यक्त करतो. आणि परत एकदा आमच्या सावंत परिवाराच्या वतीनं त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि इथे थांबतो. पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी आपल्या विचारात श्रीकांत मोरे हे राजकारणात नसले तरी राजकारणातले दिग्गज हे त्यांच्या भोवती असतात. सर्व पक्षीय नेतेगणांच्या उपस्थितीनं श्रीकांत मोरे यांच्या कार्याची ओळख होते असं मत मांडत वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. मोरे साहेबांचा आज वाढदिवस आहे. आजच्या या वाढदिवसानिमित्त त्यांना ग्रामदेव सिद्धेश्वरांनी प्रार्थना करतो की त्यांना उदंड आयुष्य लाभो. त्यांचं सामाजिक असू द्या, साहित्यिक असू द्या, काम असं भरभराटी जावं. साहेब कधी राजकारणात कधी आले का नाही मला माहीत नाही, पण मी कधी बघितलं नाही. पण राजकीय लोक साहेबाच्या अवतीभोवती आम्ही सगळे असतो एवढं खरं आहे. केवळ राजकीय नाही, साहित्यात असू द्या. त्यांनी आपल्या आई ही कविता जेव्हा आपलं प्रसिद्ध केलं त्यावेळी मी त्या कार्यक्रमालाही होतो. अनेक कविता असू द्या, साहित्यात रस असणारे एक मोठे उद्योजक बी असू शकतात. त्यांच्या जीवनात सगळ्या राजकारण असू द्या, आपलं साहित्यिक असू द्या, खेळाडू असू द्या, या सगळ्या लोकांबरोबर त्यांचे असलेले संबंध आणि त्यांच्या संबंधामुळं आजच्या या सगळ्या लोकांना त्यांनी आजच्या जे पुरस्कार जाहीर केलं आणि ते पुरस्कारमध्ये सांगत असताना आपल्या सगळ्याला विनंती केली की आपण त्यांना सगळ्यांना प्रोत्साहन द्यावं. कारण आज पुरस्कार देत असताना तो त्यांच्या जीवनातला फार मोठा क्षण असतो. त्याला आपल्या टाळ्यांनी प्रोत्साहन द्यावं, म्हणजे आपण सगळ्यांनी त्यांच्या मार्फत प्रोत्साहन द्यावं. कारण त्यांनी आज त्यांना एक चांगलं काम, शिक्षक असू द्या, डॉक्टर असू द्या, शेतकरी असू द्या, या सगळ्या वर्गाबरोबर असलेले त्यांचे संबंध आणि त्यांच्या जीवनामध्ये एक चांगला प्रवास घडवं आणि जीवनामध्ये असंच तुम्ही शिखर गाठो. माझ्याबरोबर त्यांचं तर शिखर गाठलेलंच आहे, पण त्यांच्याबरोबर आपल्याबरोबर असणारे सगळं परिवाराला घेऊन जाणारे असे आज श्रीकांतजी मोरे साहेबांचा वाढदिवस आहे. त्यांना असंच पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. माजी मंत्री प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे यांनी श्रीकांत मोरे हे बहुआयामी असं व्यक्तिमत्व असून त्यांच्या कार्यातून अर्थकारणाबरोबरच सामाजिक भान दिसून येतं. त्यांच्या या कार्यात त्यांच्या पत्नी शोभा मोरे यांची खंबीर साथ महत्त्वाची ठरते असे विचार प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे यांनी मांडले. केलेल्या कामाची पावती देऊन जर सत्कार केला आणि आपण 1 वर्षाने मोठे झाला त्याची जाणीव करून दिली तर झालेल्या कामाबद्दलची शाबासकी असते आणि पुढच्या कामाची इसारत असते. अशा वातावरणात राजकारणी, साहित्यिक, बँकांचे प्रमुख, पतसंस्थांचे प्रमुख, अनेक व्यवसायामध्ये कार्यरत असलेले आणि एखाद्या ठिकाणी जर अडचणीत आले, एखाद्याने अडचणीत आणलं तरी देखील तो माणूस एखाद्या विश्वासानं मोरे साहेबांच्याकडे येतो आणि सल्ला विचारून कन्सल्टन्सीचा लाभ घेतो. नवं कॉलेज काढा, नवी बँक काढा, नवी पतसंस्था काढा, कोणत्याही प्रकारच्या कामामध्ये उत्तम अशा प्रकारचं मार्गदर्शन करणारा, विचाराचा भावकीचं नातं जोडून सर्वांना मदत करणारा असा नेता म्हणून आपण त्यांच्याकडे, मोरे साहेबांच्याकडे मोठ्या आशेनं पाहतो. आज वयाची 60 वर्ष पूर्ण झाली असताना ज्या वेळेला ते इन्शर्ट करून आजही संगमेश्वर कॉलेजात जाऊन उभं राहिले
तर BAच्या शेवटच्या वर्गात शिकतायत असा भास व्हावा, अशा वातावरणात ते असतात. अनेक वेळा ह्या व्यापानं आजारपण देखील त्यांना पाठलाग करतं, परंतु भावाचं नातं असलेले वडील बंधू प्रदीप काव्याचा वाघविलास सांगताना, चैत्राच्या फांदीला नवी पालवी फुटताना, शब्दाला टोकदार करून पाण्याला आग लावताना, आईच्या वात्सल्याचा करिश्मा सतत शेजारी ठेवताना, अशी पाठराखण करणारा भाऊ शेजारी असल्यामुळं अनेक गोष्टी त्यांना सुसह्य होतात. असा एवढा मित्र परिवार आहे, एवढं मोठं लक्ष्मीचं देणं आहे, परंतु सरस्वती आणि लक्ष्मी, कायदा आणि माणुसकी या सर्वच नातेसंबंधाला जवळून अलिप्तपणानं पाहण्याची दृष्टी लाभल्यामुळं एक उत्तम अशा प्रकारचं काम ते करतायत. वय झालेली माझ्यासारखी जी माणसं असतील किंवा व्यासपीठाच्या समोर बसलेली अनेक मंडळी वयस्कर असतील, रंगावर भुलण्याचं वय निघून गेलं असताना जीवनात जगण्यासाठी काहीतरी आशादायक वाटावं असे उपक्रम ते सातत्यानं करीत असतात. कुणाला पळायला लावतात या वयात देखील, कुणाला खेळायला लावतात या वयात देखील, आणि एखाद्याला राजकारणाच्या सावलीत राहून जर नीट कळलं नाही तर त्याला कळायला देखील लावतात. उस्मानाबाद सारख्या ठिकाणी तोल गेलेली बँक त्यांच्या ताब्यात आली आणि त्या बँकेला त्यांनी सरळ केलं. सलाईनवर असलेली बँक घराकडे चालत गेली. हो, त्या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीने ते करतात याचा अर्थ सेवाळलेली सत्ता, पिढ्यानपिढ्या चालत आलेली संपत्ती, केवळ 7-12वरनं मोठं झालेलं नाव, बापानं मिळवलेल्या संपत्तीवर बडेजावा करणारी तरुण पिढी, या सगळ्या माध्यमातून अनुभव नसलेली पिढी जेव्हा पुढे येते, अशा पिढीला देखील उत्तम असं मार्गदर्शन करण्याचं काम, सुपर फाईन सारखी अगदी व्यवस्थित इस्त्री करणं, हे देणं आमच्या मित्रांना लाभलेलं आहे. कधी कधी ही कन्सल्टन्सी आम्ही देखील वापरत असतो. सहकार मंत्री सुभाष देशमुख म्हणाले की आपण नेहमीच श्रीकांत मोरे यांना राजकारणात येण्याविषयी आग्रह धरत होतो, पण ते सहकार चळवळीतच रमले. मात्र त्यांच्या या तळमळीनं, प्रामाणिक प्रयत्नानं, एका तत्वनिष्ठ वाटचालीनं मनोरमा परिवार उभारला. हे समाजासाठीचं मोठं कार्य असल्याचे विचार सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी व्यक्त केले. परंतु अलीकडच्या काळात मला आत्ता जाणवलं, मोरे साहेब राजकारणात का येत नाहीत. खरं हा मनोरमा परिवार हा आपण खूप कष्टातून उभा केलेला आहे आणि या कष्टातून उभा केलेला परिवाराला कुठेही धक्का लागू नये, या परिवाराला कुठं गालबोट लागू नये, आणि म्हणून आपण बहुतेक या राजकारणी क्षेत्रात आजपर्यंत टाळत आलेला. कारण राजकारणात आले की परत हे दगड मारायला सुरू होणार. परत कधी पाडाचा आंबा मिळेल का नाही माहिती नाही, पण दगड मात्र भरपूर खायला मिळणार. आणि बहुतेक मला असं वाटतं की त्यासाठी तुम्ही जे राजकारणात येत नसाल. मला आज कळालं, ढोबळे सर म्हणले की मोरे साहेब कन्सल्टन्सी करतात, म्हणजे अडचणीतल्या लोकांनाही कन्सल्टन्सी करतात म्हणून सांगितलं ते. पण मला असं वाटतंय मोरे साहेब सदैवपणे अविरतपणे समाजाची सेवा काम करत असताना, आर्थिक क्षेत्रामध्ये असेल, उद्योग क्षेत्रामध्ये असेल, सामाजिक क्षेत्रामध्ये, शैक्षणिक क्षेत्रामध्ये, विविध क्षेत्रामध्ये काम करत करत समाजाची सेवा करण्याचं काम त्यांच्या हातून होतं आहे. मी खरोखरच त्यांचं मी मनापासून आभार मानतो. मार्गदर्शन करायचं हे जरी नसलो तरी मी या निमित्तानं खरोखरच मोरे साहेबांचं आभार एवढ्यासाठी मानतोय. प्रत्येक कार्यक्रमाला सर्व पक्षाच्या लोकांना बोलवतात, म्हणजे सर्व पक्षाचे मान्यवर या ठिकाणी आहेत. बहुतेक कुठला पक्ष राहिला असेल असं जाणवत नाही मला. या आजी माझी सगळे महापौर सुद्धा मागे दिसायला लागले. त्यात माननीय शिंदे साहेब सुद्धा या ठिकाणी म्हणजे मोरे साहेबाला आशीर्वाद द्यायला आलेले आहेत. किंबहुना प्रणितीताई गेल्या सर्वच पक्षाच्या
का यांच्याकडे आकर्षण करण्यासाठी म्हणजे लोहचंबक कुठलाही जरा तपासायची गरज वाटायला, कारण सर्व पक्षाच्या लोकांना आपल्याकडे आकर्षण करण्याचं काय लोहचुंबक कोणतं आहे हे जरा माझ्यासारख्याला जरा सांगितलं तर जरा माझ्या अंगावरची दगडं पडतायत ते थोडीशी कमी होतील असं वाटतं. सत्कार मूर्ती असणारे मनोरमा परिवाराचे मार्गदर्शक तथा मनोरमा बँकेचे अध्यक्ष श्रीकांत मोरे यांनी आपल्या विचारात मनोरमा परिवाराची एका उदात्त हेतूनं उभारणी झाली. सामान्य माणूस, आपला समाज कधी कुठे नडला जाऊ नये, त्याला भक्कम आधार मिळावा, एक योग्य दिशा मिळावी, वास्तवाचं भान असावं अशी एक भावना त्या पाठीमागे होती. माझे वडील कर्ज मागण्यासाठी गेल्यानंतर त्यांना कर्ज नाकारण्यात आलं होतं. तारणासाठी माझ्या आईचं मंगळसूत्र गहाण ठेवण्यास बँकेनं सांगितलं. तेव्हा वडिलांनी निश्चय करत स्वतःची बँक काढली. वयाच्या 81व्या वर्षी ते बँकेचे अध्यक्ष झाले. संकटावर विचारपूर्वक मात करावी असं सांगून मनोरमा परिवाराची उभारणी ही समाजासाठीची असल्याची भावना सत्कार मूर्ती श्रीकांत मोरे यांनी व्यक्त केली. की शिक्षणाधिकारी म्हणून मी जरी काम केलं, मुलांच्या शिक्षणासाठी मी पुन्हा शिक्षण पूर्ण काम करेन. बघा, क्लासवर ऑफिसर सेवानिवृत्त होतो आणि प्राथमिक शिक्षक म्हणून 150 रुपयावर कामाला लागतो. रिटायरमेंट नंतर 59व्या वर्षी मुलाबाळांना शिक्षण देतो आणि हे शिक्षण दिल्यानंतर जेव्हा कर्जासाठी एखादी बँक म्हणते तुमच्याकडे तारण नाही, तुम्हाला मी 3000 देऊ शकत नाही, ती बँक म्हणते तुमच्या बायकोचं मंगळसूत्र द्या. काय धक्का पोचला असेल विचार करा. आणि त्या क्षणी वडिलांनी निर्णय घेतला की ज्या बँकेने मला धडा शिकवला, ज्या समाजाने मला धडा शिकवला, त्या समाजामध्ये मी माझी बँक स्थापन करून दाखवेन. ही सत्य घटना आहे. मंगळसूत्र बायकोचं सौभाग्य मागणाऱ्या बँकेला ही सेवानिवृत्तीनंतरची हाल अपेष्टाची परिस्थिती. मी 10वी शिकत होतो, प्रदीप मोरे BA होते, पोस्ट बेसिक आश्रमला 100 रुपयावर काम करत होते सपाटे साहेब. आणि हे सगळं करत असताना हे एवढ्यासाठीच मी सांगतोय की जीवनामध्ये ठरवलं तर जेवढी मोठी संकट आपल्याला येतात त्या प्रत्येक संकटावरती अत्यंत हळुवारपणे काम केलं पाहिजे. फुलाच्या कोमलतेनं त्याच्यावर आघात केला पाहिजे, तरच ते संकट आपल्याला परावृत्त करता येतं. संकटाला रिॲक्शन देणारा माणूस हा संकटावरती मात करू शकत नाही, पण फुलाच्या कोमलतेनं जर त्याला मात केली तर निश्चितपणे मात होते. ही मोरे परिवाराची पंढरपूरमध्ये पंढरीच्या मंदिराचं कामकाज केलेल्या आमच्या 5 भावांची कथा आहे. सर, मंदिराचं शिखर बांधणारे असतील, गवंडी काम करणारे हात असतील, या हातामधून या परिवाराची जी मूर्त मिळवली गेली त्या मातेचा जो चमत्कार आहे, हा चमत्कार केवळ कष्टाचा, जिद्दीचा, परिश्रमाचा नाही, तर तशाच पद्धतीची भूमिका या परिवाराने घेतली पाहिजे. म्हणून हा सगळा अट्टहास या ठिकाणी आहे की या माध्यमातून आपण जीवनामध्ये आज कुठल्याही पदापर्यंत जाऊ शकतो. आणि हे जाण्याची जर हिंमत करायची असेल तर फक्त स्वतःची ओळख स्वतःला पाहिजे. स्वतःवर दुर्दम्य आशावाद नुसता असून उपयोग नाही, तर 24 तास रात्र दिवस राबण्याची कष्टाची आपली तयारी पाहिजे. आणि ही भूमिका आपण जीवनामध्ये घेतल्याशिवाय 61च्या माध्यमातून परिवारातले माझे जे कर्मचारी बांधव आहेत, माझे संचालक आहेत, ज्या परिवार प्रेम करणारे असंख्य आमचे ठेवीदार आहेत, कर्जदार आहेत, या सगळ्यांचं श्रेय जे आहे हे एकाच ठिकाणी आहे, ते म्हणजे प्रेम दिल्याने वाढतं. फक्त प्रेमाने वागा, प्रेमाने वागा, प्रेमाने वागा, मत्सराने संशयाने जीवनामध्ये काही साध्य होत नाही. आणि जगण्याचा जो मूलमंत्र आहे तो लोकांना दिल्याने वाढतो. आपल्याला स्वतःमध्ये संचय केल्याने त्यामध्ये दोष उत्पन्न होतो. आज या ठिकाणी मी 4 मुद्दे एवढ्यासाठी सांगितलेले आहेत की या मुद्द्याच्या माध्यमातून परिवारामध्ये उद्या भविष्यामध्ये आमची तरुण पिढी आहे, त्या तरुणांनी सुद्धा या आमच्या या व्यासपीठावरचे जे मान्यवर आहेत
त्यांचा आदर्श घेतला पाहिजे. शिवव्याख्याते तथा कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील यांनी श्रीकांत मोरे यांचं कार्य प्रेरणादायी आहे. समाज घडवण्यासाठी प्रोत्साहन देणारे श्रीकांत मोरे आहेत. यासाठी त्यांनी विविध क्षेत्रांना सामावून घेऊन केलेली वाटचाल महत्त्वपूर्ण योगदान ठरते असे विचार मांडले. पिकं जगली तर शेतकरी जगेल. पिकं जगली पाहिजेत. दुसऱ्या दिवशी मासाहेबांच्या विलक्षण बुद्धीतनं एक विलक्षण युक्ती बाहेर पडली आणि मासाहेबांनी आसपासच्या गावागावात दौंडी दिली. जो कुणी पिकात तुच्छात मांडणारा जनावरांचा बंदोबस्त करेल त्याला सोन्याचं कडं दिलं जाईल. आणि गावागावातनं तरणीबाण जिगरबाज पोरं बाहेर पडली. रातोरात पिकाभोवती पहारा करायला लागली. एखादं जनावर खुसपसताना दिसलं चित्त्याच्या चपळाने झेप मारायला लागली. त्याच्या मुसक्या आवडायला लागली. शेपटी तोडायला लागली आणि दाखवायला मासाहेबांकडे घेऊन यायला लागली. सोन्याचं कडं मिळवायला लागली. एकाच दगडात दोन पक्षी मारले मासाहेबांनी. एक जनावरांपासून पिकांचं संरक्षण झालं आणि दोन स्वराज्यासाठी आवश्यक असणारी जिगरबाज मावळ्यांची मांद्याळी आपोआप गोळा झाली. एके दिवशी रात्री 1:30-2चा प्रहर होता. लाल महाल संत शांत निद्रिस्त झालेला. अचानक बाहेर 5-6 पोरांचा गलका ऐकू आला. तसा पहारेकरी धावत धावत पुढे झाला. 5-6 तरणीबाण पोर. एका पोराच्या खांद्यावर भलमोठं रानगव्याचं धूड. पहारेकरांना विचारलं काय र? तसं एक तरणीबाण पोरग म्हणाल मासाहेबांनी भेटायचं आहे. कार मासाहेबांनी दौडील ती नवं. जो कोणी जनावरांची शिकार करेल त्याला सोन्याचं कडलं जाईल. हे काय जनावर घेऊनच आलोय नवं. तसा पहारेकरी म्हणणार पण सकाळी की मासाहेब झोपल्यात आता. नाही नाही मासाहेबांनी भेटल्या बेगार जाणार नाही. अरे येडा का खोळाल्या का? रातचं 1:30 वाजल्यात. सकाळी की मासाहेब झोपल्यात आता. नाही नाही मासाहेबांनी भेटल्या बेगार जाणार नाही. पोरं ऐकायला तयार नाही. तोपर्यंत बाहेरचा तो गोंधळ ऐकून मासाहेब स्वतः जातीनं येत्या झाल्या. काय गडबड रे? तसं तरणबाण पोरग सरदिशी पुढे झालं. मासाहेब 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 तुम्ही दौडील ती नवं. जो कुणी जनावरांची शिकार करेल त्याला सोन्याचं कडं दिलं जाईल. हे काय जनावर घेऊन चालू नवं. मासाहेबाने एकदा त्या पोराकडं एकदा त्या जनावराकडे बघितलं आणि मासाहेब त्याला म्हणाल्या अरे पण आम्ही दौंडीत असंही सांगितलेलं की अख्खं जनावर दाखवायला आणायची गरज नाही. नुसती शेपटी दाखवायला आणली तरी चालेल. की अख्खं जनावर कशाला घेऊन आला? तशी त्या पोरानं मान खाली घातली आणि ते पोर मासाहेबांना म्हणालं मासाहेब ध्यानातच नाही राहिलं बघा. आणि काय रे सकाळी आला असता तर आम्ही काय तुला सोन्याचं कडं दिलं नसतं. एवढं जसं ऐकलं तस त्या पोराच्या दोन्ही डोळ्यातून खळखळ पाणी उखडू लागलं. त्याला हुंदका फुटला. नालेला हुंदका दाबत तो मासाहेबांना म्हणाला मासाहेब सोन्याचं कडं मिळावं म्हणून नाही आलो मासाहेब. मासाहेब तुमच्या कौतुकाची थाप पाठीवर पडावी म्हणून आलो मासाहेब. मासाहेब तुमच्या कौतुकाची थाप पाठीवर पडली ना की 10 हत्तीचं बळ येतं. या जनावरांची शिकार केली आणि वाटलं कवा एकदा तुमच्या जवळ येतो आणि कवा एकदा तुमच्या कौतुकाची थाप पाठीवर घेतो. सोन्याचं कडं नको मासाहेब. तुमच्या कौतुकाची थाप फक्त माझ्या पाठीवर पडू द्या. मासाहेब पुढं झाल्या. त्या पोराचे डोळे पुसले. त्याला विचारलं नाव काय रे तुझं? तसं ते पोर म्हणालं दाना. तानाजी माणूसारा उमराट गावचाची. आणि त्या दिवसापासून ताना जो मासाहेबांचा झाला तो मरेपर्यंत स्वराज्याचा राहिला. एक कौतुकाची थाप माझा तानाजी खडवून गेली. ज्या समाजामध्ये पाठीवर कौतुकाची थाप टाकणारी माणसं असतात त्याच समाजामध्ये नररत्न उगवतात. आणि ज्या समाजामध्ये पाठीवर कौतुकाची थाप टाकणारी माणसं नसतात तिथं नररत्न कधी उगवत नसतात. स्वराज्य हे तलवारीच्या पाट्यावर नाही. स्वराज्य हे कौतुकाच्या थाप्यावर उभा राहिलंय. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. आणि मला वाटतं मनोरमा परिवार आज ते काम करतंय की आपण सगळ्या क्षेत्रातल्या सगळ्या गुणवंतांना इथं बोलावलं. त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकलीत आणि खऱ्या अर्थानं उद्याच्या स्वराज्याची ही पायाभरणी या निमित्तानं आपण करत आहात. माणसांच्या जगण्याला अर्थ यावा म्हणून बँकेसारख्या संस्थेची उभारणी आपण केलीच. पण खऱ्या अर्थानं जीवनालाही अर्थ यावा यासाठी आपण हे करत आहात. हे सगळ्यात महत्वाचं. अशी प्रेरणेची सकारात्मक आवर्तनं उभा राहिली की मग समाजामध्ये परिवर्तन सुरू होतं आणि आपण या परिवर्तनाचे शिलेदार होत आहात. याचा सगळ्यात मोठा मनस्वी आनंद आहे. आपल्या सगळ्यांना मनपूर्वक आणि भरभरून शुभेच्छा देतो. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मनोरमाचं कार्य आपण जवळून पाहत आलोय. यामध्ये समाजाभिमुख दृष्टिकोन प्रकर्षानं दिसतो. एक नियोजनबद्ध यशस्वी कार्य दिसतं. मार्गदर्शक श्रीकांत मोरे यांनी बँकिंग व्यवसाय निष्ठेनं जबाबदारीनं पार पाडताना मनोरमा परिवाराच्या माध्यमातून केलेल्या सामाजिक कार्यातून प्रत्येक समाज घटकाला न्याय देण्याचा केलेला प्रयत्न हा विशेष कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी काढले. वाढदिवस आणि तोही 60 वर्ष पूर्ण करून ते 61व्या वर्षामध्ये ते आता निघालेले.
आणि त्यामुळे मी आज सकाळीच त्यांच्या घरी जाऊन आलो. पण आज सोलापूरमध्ये होतो, सगळे कार्यक्रम करून ते म्हणाले की तुम्ही जर आलात तर इथं बरं होईल. आलात तर काय, मी माझं कर्तव्यच समजतो इथं येणं त्यांच्या वाढदिवसा दिवशी. ते माझे शेजारी आहेत आणि गेल्या अनेक वर्ष मी त्यांच्या कार्यक्रमाला येतो. मग ते साहित्याचे कार्यक्रम असेल, नाहीतर सहकारी संस्थेचे कार्यक्रम असतील, किंवा त्यांचा एखादा दुसरा वैयक्तिक कार्यक्रम असेल, त्या सगळ्या कार्यक्रमाला येतो. सरकारी नोकरीमध्ये राहून आपल्या जीवनामध्ये त्यांनी उत्कृष्ट अशा प्रकारचं जे समाजाला दिग्दर्शन केलेलं आहे, त्याच्या पुढे नेहमीच आम्ही सगळे नमन करतो आहोत. ही सरकारी नोकरी आणि त्याच्यातून हा सहकाराचा एक सगळा प्रचंड डोंगर उभा करायचा आहे. आज जवळजवळ मला ते सकाळी सांगत होते की इकडे 250 कोटी, तिकडे 500 कोटी. तर हे कोटीत बोलणारी भाषा त्यांची मलाही काही कळली नाही, पण ते कोटीत बोलू शकतात. एक आमच्यातला अतिशय विचारवंत, ज्याला कृतिशीलता आहे, ज्याच्या वागण्यामध्ये सौजन्य आहे. आणि सगळ्यांची, आत्ता मी देशमुखांचं भाषण ऐकत होतो की सगळेच पक्षाचे त्यांच्याकडे लोक येतात आणि तेही जवळ करतात. ही गोष्ट अतिशय बरोबर आहे की त्यांना सगळ्यांनाच त्यांनी मदत केलेली, कुणाला ते नाही म्हणत नाहीत, पण जिथं जिथं शक्य आहे तिथं ते मदत करतात. पण जिथं अन्यायाच्या विरुद्ध जे काही कोणी काम करत असेल तर तिथं मदत करतात, पण जिथे भ्रष्टाचार असेल तेही ते बाहेर काढतात. अशा प्रकारचा त्यांचा इतिहास आहे. आणि म्हणून मी त्यांचं स्वतः काम पाहिलेलं आहे. सरकारी नोकरीत कोऑपरेटिव्हमध्ये असताना जिथे वाईट वृत्तीचं काम चाललेलं आहे तिथं त्यांनी बरोबर आपला लालशाही वापरली. सुरुवातीलाच पाटील जी भाषण करण्याच्या वेळेस, कारण एवढं चांगलं वक्तृत्व होतं, आपण ऐकण्याच्या नादात होतो, ते बोलण्याच्या नादात होते. आणि शिवरायाचा सगळा हा इतिहास सांगत असताना कुणाला नको वाटणार आहे. आणि म्हणून त्यांनी सगळा असा गुंफलेला हा असा सगळा प्रवास होता. आणि त्यात मनोरमा परिवाराचा त्यांनी कौतुकास्पद अशा प्रकारचा उल्लेखही केला. आम्ही आभारी आहोत पाटीलजी तुमचे, की मनोरमा परिवाराचे सगळे कुटुंब आज ज्या तऱ्हेनं तुम्ही शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करतात. खरं ही कठीण गोष्ट आहे की जिथे पैसा आहे, लक्ष्मी आहे, तिथं सरस्वती वास करत नाही. पण ह्या मनोरमा परिवाराने आणि विशेषतः श्रीकांतरावांनी तिथं लक्ष्मीच्या बरोबर सरस्वतीला देखील आणून बसवलेलं आहे. आणि ह्या दोघांनाही एकत्रितपणे इथं नांदवायला लावतात. आमच्या सोलापूरचं हे संस्कृतीचं एक महान स्थान आहे, त्याला मी नमन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. सर्व कुटुंबांना मी शुभेच्छा देतो. आणि ते आता 61मध्ये आहेत, मी तर आता 78वाला आहे, त्यामुळं मला अधिकार आहे. पण आम्ही दोघेही असे काही थकणारे लोक नाही आहेत. 10 वाजले तरी दिवसभर आमचं दुकान चालू आहे. आणि सत्काराचं म्हणजे एवढा त्रास होतो सत्कार घेताना, कधी एकदा हे पिढा जाईल असं वाटतं. पण तेवढाही त्रास सहन करून ते उभे आहेत. ते असेच उभे राहतील आणि असेच उभे राहावेत अशा प्रकारची आमची इच्छा आहे. आयुष्यामध्ये काही चांगलं वाईट घडत असतं, जे चांगलं आपण केलं ते जवळ ठेवायचं असतं, वाईट जे काही घडलं असेल चुकून ते सोडून द्यायचं असतं. अशा प्रकारची वृत्ती मोरे सरांची आहे आणि मी त्याला नमन करतो, त्यांना शुभेच्छा देतो आणि रजा घेतो. यानंतर मनोरमा परिवाराच्या वतीनं विविध पुरस्कारांचं वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. मनोरमा आदर्श शिक्षक पुरस्कार जालिंदर साठे, प्रिया धुमाळ, संजय साठे, धनुसिंग राजपूत, प्राध्यापक अर्जुन सपाटे, दीपाली तागडे, अर्चना घोरपडे, रवी चव्हाण, राजेश मोहोळकर यांना देण्यात आला. तर मनोरमा आदर्श महिला पुरस्कार डॉक्टर राजलक्ष्मी गायकवाड, चंचल साठे, मनोरमा आदर्श उद्योजक पुरस्कार केशव मेत्रे, सागर काळे यांना, तसेच मनोरमा आदर्श शेतकरी पुरस्कार लक्ष्मण शिरसट, राजेंद्र गायकवाड यांना, तर मनोरमा आदर्श पत्रकार पुरस्कार सुनील शिंदखेडे, संजय येऊलकर, शिवाजी भोसले, प्रमोद बोडके, अभिराम सराफ यांना देण्यात आला.
मनोरमा आदर्श साहित्य सेवक पुरस्कार कल्याण शिंदे तसंच प्रकाश जडे यांना, तर मनोरमा आदर्श खेळाडू पुरस्कार यश बोरामणी याला देण्यात आला. तसंच मनोरमा आदर्श ज्येष्ठ नागरिक पुरस्कारानं डॉक्टर राजाभाऊ ढेपे, महादेव माने, महम्मद हनीफ शेख, डॉक्टर KB कांबळे यांना गौरवण्यात आलं. मनोरमा परिवाराचे मार्गदर्शक श्रीकांत मोरे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून लोकमंगल प्रतिष्ठान मार्फत चालवल्या जाणाऱ्या अन्नपूर्णा डबा योजनेसाठी 51,000ची देणगीही यावेळी सुपूर्द करण्यात आली. यानंतर मनोरमा परिवाराचे मार्गदर्शक तथा मनोरमा सहकारी बँकेचे अध्यक्ष श्रीकांत मोरे यांचा त्यांच्या 61व्या वाढदिवसानिमित्त सपत्नीक सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात येऊन पुढील वाटचालीसाठी त्यांना विशेष शुभेच्छा देण्यात आल्या. समाजातील विविध स्तरातून आलेल्या मान्यवरांनीही पुष्पगुच्छ देऊन मनोरमा परिवाराचे मार्गदर्शक श्रीकांत मोरे यांना वाढदिवसानिमित्त विशेष शुभेच्छा दिल्या. सहकार, शिक्षण, साहित्य, कृषी, उद्योग, आरोग्य आदी क्षेत्रातील मंडळींसह सरकारी अधिकारी, कर्मचारी, राजकीय क्षेत्रातील मान्यवर, मनोरमा परिवारातील अधिकारी, कर्मचारी, मनोरमा परिवारातील वित्तीय संस्थांचे संचालक आदींसह मित्र परिवाराकडून मनोरमा परिवाराचे मार्गदर्शक श्रीकांत मोरे यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष शुभेच्छा देण्यात आल्या. तत्पूर्वी अरविंद मोरे यांनी उपस्थितांना प्रतिज्ञा दिली. सूत्रसंचालन आकाशवाणीचे पवार यांनी केलं, तर आभार कविता बँकेचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश गायकवाड यांनी मानले. नगरसेवक अमोल बापू शिंदे, माजी नगरसेवक मधुकर आठवले, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत पाटील, बिल्डर्स असोसिएशनचे अध्यक्ष दत्ता मोळे, प्राध्यापक रणजित गायकवाड, शिवसेना शहर प्रमुख हरिदास चौगुले, प्रताप चव्हाण, विद्यार्थी सेनेचे लहू गायकवाड, संभाजी ब्रिगेडचे श्रीकांत घाडगे, माजी उपमहापौर पद्माकर नाना काळे, ॲडव्होकेट महेश जगताप, ॲडव्होकेट संतोष पाटील, ॲडव्होकेट लक्ष्मण भोसले, ॲडव्होकेट दीपा भोसले, प्राध्यापक अशोक काजळे, कवी देवेंद्र आवटी, पत्रकार दशरथ वडतिले, मनोरमा बँकेचे संचालक रघुनाथ डोके, जवाहर शहा, मोहन गायकवाड, प्राध्यापक प्रकाश भोसले, रंजना सुरवसे, शशिकला मोरे, सुनीता पाटील, उज्ज्वला साळुंके, अभिजित शिंदे, नीलकंठ वागचौरे, डॉक्टर किरण पाटील, माजी कामगार आयुक्त पुणे येथील श्री संभाजीराव काकडे, मनपा सहाय्यक उद्यान प्रमुख विश्वास शिंदे, तालुका कृषी अधिकारी नामदेवराव गायकवाड, उद्योजक कुमार करसगी, देवेंद्र धमगुंडे, मिलिंद भोसले आदी मान्यवरांसह मनोरमा परिवारातील भारत पाटील, नीलकंठ करंडे, शिल्पा कुलकर्णी, कमलाकर पुजारी, शिवाजी ठाकरे, अजय मोरे, अतुल कुलकर्णी, प्रशांत मोरे, सुनंदा साळुंके, अनुष्का पाटील, नेहा कुलकर्णी, रुपाली काळंगे, चेतना वखारिया, प्रमिला साळुंके, सुनील पाटील, सुरेश काळंगे आदींची उपस्थिती होती.